नेता और हमारे हमेशा से रहनुमा है। मैं उन्हें इस शेर के साथ में आवाज़ दे रहा हूँ कि सूरज सितारे चांद मेरे साथ में रहे। क्या बात है। सूरज सितारे चांद मेरे साथ में रहे, जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ में रहे। और बातिल ताकतों के खिलाफ राहुल को जो हमेशा से लड़ते हैं, उनके लिए एक दिल की गहराई से शेर के जो सच्ची बात कहते राहुल को कि आंधियों के रास्ते में हम दिया जलाते हैं, आंधियों के रास्ते में हम दिया जलाते हैं, बिजलियों की जद में हम आशियाँ बनाते हैं। और क्या बिगाड़ पाए हैं, क्या बिगाड़ पाएगा, इधर क्यों जमा होकर शेर को डराते हमारा सरकार धरणे आंदोलनामध्ये सोबत असलेले बुलढाणा जिल्ह्यातले सर्वच मान्यवर मंडळी बंधूंनो आणि भगिनींनो, 150 वर्षाचं गुलामगिरी जी होती इंग्रजांची, ती संपवून या देशाने स्वातंत्र्याची सकाळ बघितली, पहाट बघितली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं। काँग्रेसने या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून घटना दिली, त्या घटनेच्या माध्यमातून आम्हाला लोकशाही मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशातल्या सर्व धर्मांना आपल्या देशाची घटना मिळाली। सर्वांना आपली वाटेल अशी घटना, बंधुता, समता, स्वातंत्र्य हे जे मूल्य आहेत, ते मूल्य असलेली ती घटना आपल्याला मिळाली आणि त्यामुळं या देशातल्या प्रत्येकाला हा देश आपला वाटेल अशा पद्धतीची घटना आपल्याला मिळाली। खरं तर त्यावेळेसपासून ही जी घटना होती ही मनुवादी विचाराच्या लोकांना मान्य नव्हती। त्यांना मनुवादी घटना पाहिजे होती, त्यांना एका धर्माचं इथं राज्य पाहिजे होतं, त्यांना एका रंगाचा ध्वज इथं पाहिजे होता आणि त्यामुळं आजही त्यांच्यातले अनेक जण जे ते या घटनेला विरोध करतात, ते आपल्या देशाच्या ध्वजाला विरोध करतात, ते आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे त्या राष्ट्रगीताला विरोध करतात, ते राष्ट्रपित्याला विरोध करतात आणि हा विरोध त्यांचा लपलेला नाही, हा अजेंडा त्यांचा लपलेला नाही, हा खुलेआम आहे। कलेक्टर त्यांच्यापैकी अनेक जण खुलेआम बोलतात, खुलेआम फिरतात, खुलेआम सांगतात की आम्हाला ही घटना मान्य नाही। देशाचे पंतप्रधान यांचा आर्थिक सल्लागार जाहीरपणे सांगतो की या देशाची घटना बदलली पाहिजे, हा त्यांचा छुपा अजेंडा आहे। त्यामुळं या देशामध्ये अनेक वर्ग असे आहेत, अनेक धर्मामध्ये आता सुरक्षित वाटत नाही स्वतःला। कुठेतरी या देशामध्ये छुपा अजेंडा घेऊन जे काम चाललंय त्याला आमच्या पक्षाचे नेते आदरणीय राहुल गांधीजी सुरुवातीपासून विरोध करत आहेत। भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मोहब्बत की दुकान वो खोलने के लिए घूम रहे थे, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ते फिरले, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जात असताना काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा त्यांनी फडकवला। ते एवढ्याचसाठी की नफरत नहीं, प्यार मोहब्बत जो है वही अहम है आणि ते या देशामध्ये पसरलं पाहिजे। ते याला देखकर पर मैं बढ़ता ही गया रास्ता देखकर और खुद बखुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल तेरा हौसला देखकर। सर्व धर्म समभाव मानणारा जो पक्ष आहे त्याचं सरकार येईल, त्याचं राज्य येईल आणि वेगवेगळ्या अन्याय केल्या जाते तो निश्चितपणे दूर होईल। या ज्या प्रमुख मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून आपण इथे केल्यात, देशभर आज करतायत, की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या मागण्यांना संपूर्ण समर्थन देतो।